हरिसाल चेकपोस्टवर बिबट्याच्या कातडीसह पकडण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे वन विभागाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीच्या घरातून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली असून वन्यजीव शिकारी व तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष म्हणजे वाईल्ड लाईफ क्राईम सेल, गुगामल वन्यजीव विभाग, हरिसाल वन परिक्षेत्राचे कर्मचारी आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख महेंद्र सिंग मंदलाई अशी आहे। हरिसाल चेकपोस्टवर यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशात शोध मोहीम राबविली। यावेळी महेंद्र सिंग मंदलाई याच्या घराची झडती घेतली असता तेथून पूर्ण विकसित बिबट्याची मोठी कातडी आढळून आली। त्यानंतर कातडी जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले व पुढील चौकशीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आले आहे। वन विभागाच्या सूत्रांनुसार या प्रकरणामागे वन्यजीव शिकारी आणि कातडी तस्करीचे व्यापक जाळे कार्यरत असल्याची शक्यता आहे। जप्त करण्यात आलेली कातडी कोणत्या बिबट्याची आहे, त्याची शिकार नेमकी कुठे व केव्हा करण्यात आली, तसेच या अवैध व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। उल्लेखनीय म्हणजे काही दिवसांपूर्वी हरिसाल चेकपोस्टवर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या संयुक्त कारवाईत बिबट्याच्या कातडीसह 3 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्याच प्रकरणाच्या तपासातून ही नवी कारवाई करण्यात आली आहे। वन विभागाने आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। दरम्यान या घटनेमुळे मेळघाट व परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही।